हाय हॅलो नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन अशा छान ब्लॉगमध्ये. तर आज होती मकर संक्रांती आणि त्यानिमित्तच माझी पूजा चालली होती. इकडं सकाळी देवपूजा वगैरे आटपून घेतली आणि त्याच्यानंतर लगेचच मी म्हणजे संक्रांती पूजाला घेतला, कारण आज तसमेला सुट्टी होती आणि तो घरी होता आणि त्याचे बाबा पण सकाळी असतात, त्यांचं ऑफिस होतं, पण तरी त्यांना म्हटलं थोडा वेळ थांबा, तोपर्यंत मी पूजा आटपून घेते. आणि मग मी पूजाला बसले आणि मी पहिल्यांदाच ही पूजा करते, तुम्हाला खरं सांगते, कारण मी याच्या आधी कधी असं पुजलं नव्हतं. मी मोबाईलमध्ये सगळं बघून करत होते, कारण कसं होतं ना की आपण जोपर्यंत ती गोष्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच माहिती नसतं. म्हणून म्हटलं चला ह्या वर्षी चुकेल पण परत नेक्स्ट टाइम आपल्याला समजेल तरी, थोड्याफार तरी गोष्टी आपल्या लक्षात येतील, म्हणून मी ह्या वर्षी हे पूजाला घेतलं. तर मी काल परवा 2 दिवस म्हणजे थोड्या थोड्या वस्तू सगळ्या आणून ठेवल्या होत्या, जे काही लागते ते, आणि मग तशी मी पूजा करायला घेतली. खूप छान वाटतं ही अशी म्हणजे पूजा वगैरे करायला घेतली ना की आपलं मन पण प्रसन्न होतं आणि आपल्याला खरंच आपला वेळ पण निघून जातो, आपलं मनही शांत राहतं अशा पूजा वगैरे केल्यानंतर. कारण मी याआधी जास्त काही असं म्हणजे पूजा वगैरे करत नव्हते, तुम्हाला खरंच सांगते. तर आत्ता जेव्हापासून मी हे करते ना तेव्हापासून अगदी मनाला शांतता भेटते, छान असं फील होतं. आणि आपण काही दुसरं काम करत असो तर त्यातनं एक थोडासा म्हणजे विरंगुळा किंवा थोडं मनाला शांतता वाटणारं हे देवपूजा वगैरे ह्या विधी असतात. तर मी तिळाच्या गोळ्या पण इथं केल्या होत्या आणि तिळगुळ पण आणले होते, छान अशी पूजा केली होती. बघा तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्ही की काही माझं चुकलं असेल तर. तर छान मी पूजा करून घेतली. आणि याला ना संक्रांती आमच्या इकडे म्हणतात, संक्रांती पूजन, पण काही ठिकाणी याला सुगड पूजन पण म्हणतात. आज मकर संक्रांती आहे आणि त्यानिमित्तच म्हणजे मी साडी पण आज घातली आहे. असं झालं की म्हणजे सकाळी शूट पण थोडं केलं आणि म्हटलं आज साडीच वेअर करावी म्हणून मी साडी घातली. आज मी तसमे झाल्यापासून म्हणजे जास्त साडी नाही घातली, कारण तसमे खूप म्हणजे इकडं तिकडं करतो आणि त्याच्या सोबत सोबत काही काम पण होत नाही आणि त्याची पण चिडचिड होते आणि मला साडीत जास्त काही मेन म्हणजे सुचत नाही किंवा काम माझं पटपट होत नाही. मग म्हटलं चला आता जरा जरा सुरुवात करावी, कारण तो स्कूलला वगैरे जातोय आता आणि मला थोडं कम्फर्टेबल पण वाटतंय आता, कारण तो माझ्याशिवाय बाजूला असा खेळतोय जास्त, त्यामुळं चला म्हटलं आता आपण साडी घालायला हरकत नाही. आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या, गोड बोला आणि असंच सगळे आनंदी हसत आणि सगळ्यांना आरोग्य उत्तमातलं उत्तम आरोग्य लाभू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तर आज मी व्हिडिओ शूट केला आता, कारण कसं झालं की सकाळपासून माझी पूजा चालू होती आणि ती पूजा आटोपली आणि म्हटलं आपण स्वयंपाक करायच्या आधी थोडं म्हणजे बोलून घ्यावं, म्हणून मी शूट करायला घेतलं. आणि असं हे बोलण्याचं माझं फर्स्ट टाइमच आहे, म्हणजे मी याच्या आधी बोलले पण इतकं असं नाही की असा व्लॉग मी शूट केलेला नाहीये. तर म्हटलं आपण संक्रांतीपासून असं थोडं थोडं सुरुवात करूया असं बोलायला, म्हणूनच मी हे म्हणजे शूट केले आता. तर अजून माझा स्वयंपाक बाकी आहे, पुरणपोळ्या वगैरे करायच्यात, पण मी आता ते तसमे झोपल्यानंतरच करेन, कारण कसं होतं की त्याला सोबत घेऊन सकाळपासून इतके कामं होत नाहीत. त्याचे बाबा होते तोपर्यंत मी सगळं पूजा वगैरे आटपून घेतली. आता ते गेलेत ऑफिसला आणि ह्याला सुट्टी आहे, तर मग ह्याला झोपूनच मी उरलेलं काम करायला घेते, कारण तसंही सगळं काम होत नाही. तुम्हाला बी माहिती असेल की लहान तुमची बाळ असतील तर तसं होतं, सगळं एका वेळेत आपल्याला पाहिजे तसं काम होत नाही. तर म्हटलं बॅचेसमध्ये थोडं थोडं करत राहायचं. आणि आम्ही तिनंच आहे, 3 जण आहे, तर एवढा पण स्वयंपाक जास्त काही करायचा नसतो, थोडा केला तरी चालतो, त्यामुळं ते होऊन जातं थोड्या वेळात, तासा दीड तासात माझा स्वयंपाक कंप्लीट होतो. चला तर मग असंच माझे व्हिडिओ बघत राहा आणि कसा वाटला आजचा माझा लुक आणि असं बोलायला मला जमतं का नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि परत एकदा तुम्हाला संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. चला असाच व्लॉग माझा कंटिन्यू करा. आता इकडं माझी म्हणजे पोळ्या करायची तयारी चालू झाली, कारण असं झालं की तसमे काय आज झोपला नाही आणि मला दिवसभर म्हणजे त्याच्यासोबतच खेळावं लागलं, त्यामुळे मी साडीत पहिल्यांदा काढून घेतली. कारण कसं होतं ना की साडीत मग त्याच्यासोबत होतच नाही, कारण तो खूप म्हणजे इकडं तिकडं आणि त्याला सारखं खायला द्यायला किंवा त्याच्यासोबत खेळायला वगैरे, तर साडीत मला काय जमलंच नाही. आणि मी मग साडी काढून घेतली आणि मग नंतर स्वयंपाकाला लागले. तर मी आधी कणिक मळून वगैरे घेतली आणि पुरण वगैरे करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर म्हटलं आता हे सगळं आधी आवरून ठेवूयात, म्हणजे कणिक थोडी आधी वगैरे मळून ठेवली की छान मऊ होते. आणि मी यावेळी गव्हाचं पीठ असतं ना, तर त्याच्याच पुरणपोळ्या करणार होते, छान मऊ अशा होतात. आणि मी पुरण वगैरे करून घेते. आणि कसं असतं की हे सण वगैरे असतात ना, ते खरंच खरंच आपल्या मनाला खूप म्हणजे छान असं फील होतं. आणि ज्या दिवशी सण असेल बघा, त्या दिवशी जरी आपल्याला कंटाळा आला असेल किंवा म्हणजे आपल्या मनात असं करायची वगैरे काम इच्छा नसली तरी ते होतं आपोआप. तुम्ही पण फील करत असाल की ते उत्साह किंवा ते वातावरण वेगळंच असतं आणि त्या दिवशीचं वातावरण ते इतर दिवशी नसतं. तर माझी आमटी पण झाली कटाची इकडं बघा, आणि मग मी पोळ्या करायला घेतल्या. आणि
मकर संक्रांतीच्या तुम्हाला परत एकदा खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा आणि असंच तुमच्या आयुष्यात छान असं आरोग्य येऊ दे, छान सुख समृद्धी येऊ दे आणि सगळ्यांना म्हणजे खूप मनापासून धन्यवाद माझ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल. चला तर माझ्या इथं पुरणपोळ्या लाटायच्या चालल्यात. मी पुरणपोळ्या पण आत्ताच थोड्या दिवसापूर्वीच करायला वगैरे शिकले. म्हणजे मला तशा येत होत्या पण अशा मोठ्या वगैरे जास्त येत नाहीत अजूनही आणि मी तेलावरच्याच करते. मला पिठावरच्या वगैरे म्हणजे जास्त अशा आवडत नाहीत आणि म्हटलं लेट होऊ दे पण हळूहळू आपण तेलावरच्या शिकूयात म्हणून मी तशाच पुरणपोळ्या करते. तर छान अशा मी पुरणपोळ्या केल्या आणि म्हणजे पूजा तर माझी आटोपली होती. आता फक्त स्वयंपाक आणि नैवेद्य करायचं होतं त्यामुळे म्हटलं चला आपण स्लो आपलं शिस्तात चालू दे म्हणून मी हळूहळू हे सगळं करत होते. कारण तसमय होता साईडला खेळत त्यामुळं त्याच्यासोबतच म्हणजे हे सगळं करायचं होतं. तर आणि तुमच्या इकडं संक्रांतीला काय करतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर काही ठिकाणी इथं तिळाच्या पोळ्या पण करतात, तीळ शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे अशा करतात. तर आमच्या इकडे कोल्हापूरला पुरणपोळ्या करतात म्हणूनच मी आज पुरणपोळ्या करायला घेतल्या. म्हटलं कधीतरी शेंगदाण्याच्या तिळाच्या वगैरे आधीमध्ये मी करून घेईन म्हणूनच म्हटलं आज पुरणपोळी बनवूयात म्हणून मी ते केलं आज. आणि तुमची कशी मकर संक्रांत झाली आणि तुमचा आजचा दिवस कसा गेला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया तशाच एका नवीन अशा छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईकही करा. आणि अशा तऱ्हेने माझ्या पोळ्या वगैरे झालेल्या आहेत तिथं आणि सगळ्या कंप्लीट पोळ्या झाल्या. जराशा पिवळट अशा झाल्या कारण की जराशी हळद माझी जास्त पडली त्यामुळे ह्या अशा येलो झाल्यात. तर चला मी नैवेद्य वगैरे काढला, छान असा नैवेद्य दाखवला देवाला आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही चला जेवायला घेतले. तर तसमेची उत्सुकता खूप असते बघा गुळवणी बघून कसा करतोय. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.